नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये जी नावं यायलीत ना, ती नावं ऐकली की नावं पोलिसांकडनं अधिकृत नाही, एका दोन उशिरा, पण लाज वाटावी अशी अवस्था आहे. ज्या प्रोफेशनला अतिशय प्रतिष्ठित प्रोफेशन म्हणून आईबाप आपल्या पोराला डॉक्टर करायचं म्हणतात, त्या डॉक्टर होण्याच्या प्रोसेसमध्ये एक डॉक्टरच हा आरोपी निघावा, दोषी निघावा, ठरावा, याच्यासारखं दुर्दैव नाही. डॉक्टर मनोज शिरुरे यांना सीबीआयच्या पथकाने काल अटक केली आणि ती अटक झाल्यानंतर फक्त ते तिथंच थांबलेत असं नाही, त्यांच्या दुर्दैवाचे फेऱ्या आत्ता सुरू झालेले आहेत. आज त्यांच्या नातेवाईकांची सुद्धा चौकशी झाली. डॉक्टरनी एखाद्या रुग्णावर उपचार करताना जर काही हायगई केली, काही चूक केली, तर ती एका रुग्णापुरती मर्यादित राहील. दुर्दैवाने डॉक्टर तयार होण्याच्या, डॉक्टरला शिक्षण देण्याच्या व्यवस्थेत जर डॉक्टर असे हस्तक्षेप करून अशा पद्धतीच्या चुकीच्या पद्धतीत सहभागी होत असतील, याच्या इतकं दुर्दैव कोणतं नाही. म्हणजे तो डॉक्टर शिक्षित झाला, सुशिक्षित झाला नाही. शिक्षित झाला, डॉक्टर झाला, प्रॅक्टिस करायला, पण तो सुशिक्षित झाला नाही. त्याला समाज कसा घडवायचा किंवा समाज कसा निर्माण झाला पाहिजे याची त्याला जाण नसावी, याच्या इतकं त्या शिक्षण क्षेत्राचंही दुर्दैव नाही. आज आपण पाहतो की अनेक डॉक्टर जे चुकीच्या गोष्टीमध्ये अडकले किंवा चुकीचा औषधोपचार केला, चुकीच्या काही प्रॅक्टिस केल्या, परंतु डॉक्टरांनी पेपर फुटी प्रकरणात सहभागी व्हावं. मुलीचा असेल, नातेवाईकाचा असेल, पुतणीचा असेल, कुणीही असेल, त्याचा मुद्दा नाही, पण तो डॉक्टर त्याच्यात इन्व्हॉल्व आहे, हे सगळ्यात वाईट आहे. म्हणजे डॉक्टरांचा विश्वास हा सगळ्यात महत्वाचा असतो. हा जर अशा पद्धतीचं वर्तन करत असेल समाजात, तर तो प्रॅक्टिस मध्ये काय करत असेल, आणि तो बालरोग तज्ञ. लाज वाटायली. लातूरात असेही डॉक्टर आहेत, तिची लाज वाटण्यासारखी घटना आहे. त्यामुळे फक्त एवढंच मला वाटतं, डॉक्टर तुम्ही सुद्धा